श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तो जर तुम्ही स्वामी भक्त असाल, मला माहित आहे बऱ्यापैकी लोक माझ्या चॅनेलवरती जे आहेत ते स्वामी भक्तच आहेत आणि स्वामी भक्त असल्यामुळेच असो किंवा नसो, पण माझ्या काही गोष्टी तुम्हाला पटतात, तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचत असतात आणि काही चांगला सल्ला असतो, त्यामुळे तुम्ही बऱ्यापैकी चॅनेलवरती माझ्या जोडून असता. तर मला असं वाटतंय की जर तुम्ही स्वामी भक्त असाल आणि नसाल तरी स्वामी सेवा करायला सुरुवात करा, नक्की करा. आणि तुमच्या आयुष्यातल्या ह्या गोष्टी तुम्हाला कोणाला शेअर करायच्या नाहीत. एकतर तुमचं प्रेम संबंध, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर किंवा तुमच्या आई वडिलांवर, सपोज कसं असतं की प्रेम संबंध म्हणजे असं पार्टनरच असावा असं काही नाही. खूप जणांच्या आयुष्यात असं असतं की मी माझ्या आई वडिलांवर खूप जीव लावते, मी माझ्या आई वडिलांच्यासाठी काहीही करू शकते. हे माझं एक नाजूक क्षण आहे माझ्या आयुष्यातला. हा क्षण कुणालाही शेअर करायचा नाहीये. महत्वाचं हे लक्षात ठेवायचं. असं नाही की प्रेम संबंध म्हणजे एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं आणि ती गोष्ट कुणाला न शेअर करणं, हे नाही. जे आहे महत्वाचं, जे आपले आई वडील असू देत किंवा एखादा मित्र असू दे किंवा आपले पती असू दे किंवा आपली पत्नी असू दे, कोणीही असेल आपल्या आयुष्यात किंवा सासू सासरे जरी असेल तरी सुद्धा, तर ही गोष्ट महत्वाची जी आहे ती कुणालाही शेअर करायची नाहीये की आपण आपल्या आयुष्यात जास्त महत्व कुणाला देतोय. एखादी वस्तू असेल, एखादं ड्रीम असेल, एखादं स्वप्न असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुणाला शेअर करायच्या नाहीत की हे माझं ड्रीम आहे आणि ह्यावरती माझा जास्त जीव आहे. हे कधीच मी समर्थ. आणि दुसरी जी गोष्ट महत्वाची आहे, जी महत्वाची तुम्हाला जपायची आहे, ती आहे आपलं म्हणजे आपण इन्कम किती घेतो, आपला सेव्हिंग किती आहे, किंवा आपण महिन्याला किती, दिवसाला किती कमवतो, आपण दिवसाचं काम काय काय करतो, आपलं वरचं म्हणजे आपलं कमवण्याची पद्धत काय आहे किंवा आपण काय करतो, हे महत्वाचं. इन्कम काय आहे आपला, हे सोशल मीडियावर म्हणण्यापेक्षा आपल्या घरच्यांना, आपल्या कुणाला शेअर करायचं नाही की तुझं महत्वाचं काय आहे, की तू हे इतकं इतकं कमवून ठेवलंयस, मी इतकं हे केलंय, किंवा माझं पुढे जाऊन हे ड्रीम आहे, मी ते आणि कम्प्लीट करणार आहे. ह्या गोष्टी आहेत त्या तर अजिबात शेअर करायच्या नाहीत. हे पर्सनलच ठेवायचं आहे. ह्या तर गोष्टी अजिबात कुणाला शेअर करायच्या नाही. कारण कसं आहे की आपल्या महत्वाच्या गोष्टी किंवा आपली संपत्ती म्हणतो आपण, नजर लागते किंवा काही होते, त्या गोष्टी मला माहिती नाही तुम्हाला किती पटते किंवा नाही. कारण माझ्याकडे जेवढे क्लायंट येतात ते बऱ्यापैकी त्यांना पैशाचा, आर्थिक परिस्थितीचा प्रॉब्लेम असतो आणि दुसरं की घरात नातेसंबंध बिघडते, हे जास्त प्रॉब्लेम असतो. आणि हे आर्थिक परिस्थितीचं जरा जास्तच आहे, कारण त्यांच्या आयुष्यात जास्त प्रॉब्लेम सुरू होतात. का तर ते प्रत्येक गोष्टी शेअर करत राहतात आणि नंतर काय प्रॉब्लेम झाला की ते मला सांगतात की ताई असं झालं आणि माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आता सुरू आहे. मग त्यांना तेच मी विचारते की त्यांनी अगोदर काय असं कोणाला सांगितलं होतं का, किंवा काही शेअर केलं होतं का, की भावनेच्या भरात जाऊन आपल्या आयुष्यातल्या काही पर्सनल गोष्टी आपण शेअर करायला जातो पण ते उलटं होऊन बसतं. हे प्लीज तुम्ही करू नका. हे होतं तेवढं टाळा. आपल्या पर्सनल गोष्टी पर्सनल ठेवायचा प्रयत्न करा, खरंच प्रयत्न करा. हा, आणि हे 6 महिने करून बघा तुम्हाला किती फरक होतोय. आणि 6 महिने, कमीत कमी 6 महिने, 6 महिन्याच्या तुमची ग्रोथ किती होते बघा. ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या, 2 ते 3च आहेत. एक तरी नातेसंबंध कोणाला तुम्हाला शेअर करायचं नाही. दुसरं म्हणजे तुम्हाला आपला पैसा किती आहे, धनसंपत्ती किती आहे आणि आपलं वर्चस्व काय आहे आणि आपण आता स्टेटस, आपण ज्या वेळेत आता आहे ती वेळ कशी आहे तुमच्यासाठी, हे तर अजिबात शेअर करायचं नाहीये कोणाला की मी आता ह्या वेळेत आहे आणि हे माझ्या आयुष्यात आता चालू आहे आणि माझं इथून ही वेळ येण्यासाठी मी हे एवढं केलं तेवढं केलं, हे अजिबात कुणाला सांगू नका, कृपया सांगू नका. आणि हे कोण सांगायला ज्ञान द्यायला कोण बसलेलं नाही. प्रत्येकाला कामं असतात, प्रत्येकाला आयुष्यात तेच असतं, त्यामुळे कोण हा असला सल्ला तर कोण देत बसत नाही. त्यामुळे तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी फॉलो करा. 6 महिने ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या ना, बघा पुढे जाऊन तुम्हाला किती ग्रोथ चांगला निर्माण होतो. आणि आयुष्यात जाऊन पुढे जाऊन काय करणार आहे हे जर मी कुणाला शेअर करत बसले, शक्यतो मी शेअर करतच नाही. कारण का, माझं शेड्यूल जे आहे, जे मी दिवसभराचा क्रम आहे तो माझा एकांतातच असतो. जे माझ्या आसपासची लोक आहेत, जे व्ह्यूअर्स आहेत, म्हणजे माझ्या आसपासची जी लोक आहेत ते चॅनेल सुद्धा बघतात ऑलरेडी, त्यांना सुद्धा माहित आहे माझं शेड्यूल कसं आहे, दिवसभराचं माझं दिनक्रम कसा आहे. मी कुठंही जात नाही, अजिबात कुठंही जात नाही. कुणाचं पाणी पित नाही, कुणाच्या घरातलं पाणी पित नाही, कुणाचं काही खात नाही, कुणाशी जास्त बोलत नाही. कारण बोलण्याची एनर्जी सुद्धा निगेटिव्ह आपल्यावरती परिणाम होऊ शकते. आणि कसं आहे, आणि निगेटिव्ह शक्तीचा परिणाम लगेच होत असतो. जास्त माझा कुणाशी संपर्क देखील येत नाही, एकांत जास्त असतो माझा, जेणेकरून मला म्हणजे कसं, जसं स्वामींची भक्ती माझ्या आयुष्यात सुरू झालेली आहे तसं माझ्या आयुष्यात मी एकांत जास्त, आणि जेवढा एकांत येईल तेवढाच आपल्या आयुष्याला प्रगती, जेवढं एकटं पडचाल तितकं प्रगती जास्त वेगानं वाढत असते. माझंच नाही, तुमचंच नाही, कुणाचंही असू दे. तर तुम्हाला मी सांगते की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करायला घ्या, नक्कीच घ्या, आवर्जून घ्या. जे माझे अनुभव आहेत तेच मी तुम्हाला सांगत असते की माझ्यासारखं तुमचंही आयुष्यात जर काही प्रॉब्लेम असेल तर तोही सॉल्व्ह होऊन जाईल. खूप सारे असे लोक आहेत जे नाही त्या गोष्टीत अडकून, नाही त्या गोष्टीत पडून आयुष्य आपलं नाही त्या गोष्टीला म्हणजे नको त्या मार्गाला जाऊन वेस्ट करत असतात. सगळे पर्याय आपल्या समोरच असतात. आपण जिथे राहतो, आपण जे करतो, आपण जे खातो, आपण जे राहतो किंवा जे काही करत असतो, जो संपर्क आपला असतो, ज्या ज्या लोकांशी आपण बोलतो,
जे आपण करतो तेच आपल्या समोर येत असतं. त्यामुळे आपली एनर्जी पॉवर ठेवणं, आपली एनर्जी मेंटेन ठेवणं, आपल्या स्वतःला मेंटेन ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे. जर तुम्हाला स्वामी सेवा जरी करायची होत नसेल, दिवसातून एकदा तरी एक माळ करा किंवा करू नका. मला नाही माहिती की तुम्हाला वेळ मिळतो काय, कारण खूप साऱ्या ताई आहेत त्या ऑफिसला सुद्धा जाणाऱ्या आहेत, लहान लेकरं सुद्धा आहेत त्यांचे, त्यामुळे त्यांना वेळ भेटत नाही. पण तरी सुद्धा मला वाटतं की तुम्ही एखादा माळ जप करावा. नसेल तर एक स्वामी समर्थांचा जप तरी, म्हणजे फिरत फिरत का होईना स्वामी समर्थ महाराजांचा जप तर तुम्ही करू शकता. तेवढं जरी केलं तरी भरपूर आहे. आणि हे सांगायला लागत नाही, कारण स्वामी समर्थांचं नामस्मरण आहे ते स्वतःहून आपल्या समोर येत असतं, की आपल्याला आठवत असतं की मी हे करावं, मी ते करावं, मी हे करावं, असं खूप आठवत असतात. कालच मला एका ताईंचा फोन आला होता, ते खूप डिप्रेशनमध्ये होत्या, इतक्या डिप्रेशनमध्ये होत्या, त्यांना म्हणजे असं वाटत होतं की इतकं टेन्शन मला आलं की मी आत्महत्या करावं. म्हणून मला आज वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावा, की आपण आपलं शेड्यूल जे आहे, आपल्या दिवसाचा दिनक्रम जो आहे तो कशा पद्धतीने ठेवला पाहिजे, जे की आपल्याला त्रास होतो दुसऱ्याकडून. आपण विनाकारण व्हिडिओ थोडा लॉंग होईल पण बघा, आवर्जून नक्कीच बघा, कारण यात खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्यामुळे अजून तुम्हाला जरी उपयोगाचे नसेल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्यापैकी दुसरे कोणाला तरी उपयोगाचे असेल तर त्याला सुद्धा शेअर करू शकता तुम्ही, कारण करू शकता तुम्ही शेअर. तर काल मला एका ताईंचा फोन आला होता, इतक्या डिस्टर्ब होत्या, त्यांना कामावर व्यवस्थित कोण म्हणजे बोलणं वगैरे व्यवस्थित नव्हतं, घरात सुद्धा त्यांची मानसिकता व्यवस्थित नव्हती, असं अक्षरशः त्यांची परिस्थिती झाली होती की त्यांना असं वाटत होतं की मला कोणच समजून घेत नाही, मी एकटी पडली, येईल ते जवळ येईल ते माणूस माझ्यापासून लांब जात आहे, मीच चुकीची आहे, मीच वाईट आहे, मलाच त्रास का होतो आहे, मीच कदाचित मीच माझ्यात काहीतरी निगेटिव्ह शक्ती असेल म्हणून हे सगळं घडतंय. पण असं नाही, असं होतच नाही. कारण का, जर तुम्ही स्वामी सेवकरी असाल तर नक्कीच तुमच्यासोबत हे चमत्कार घडत असतात. आणि हे चमत्कार घडत असतात कारण स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत हे चमत्कार घडवून आणत असतात आणि तुमच्या आयुष्यातली माणसं जी असतात ती लांब निघून जात असतात. त्या ताईंचं पण तसं झालं, रक्तातली म्हणजे एकदम जवळची व्यक्ती जी त्यांच्या जवळ 24 तास असायची, सारखी असायची, तीच व्यक्ती त्यांच्या आयुष्यातून अचानकपणे लांब गेली. त्याचं दुःख त्यांना खूप झालं की माझ्यासोबत असं का घडतंय, कामावर गेलं तर माझ्याशी कोण व्यवस्थित बोलत नाही, मला एक किंमत नसल्यासारखं सगळं बोलणं असतंय, किंवा मी एकटी पडले हे सगळ्यातून. मी त्यांना समजून सांगितलं की ताई तुम्ही एकटे पडलेले नाहीये, स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत आणि हे जे करतायत ते स्वामी समर्थ महाराज करतायत. तुम्ही निगेटिव्ह गोष्टीने विचार करू नका, हाच विचार तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टीने विचार करा. अगोदर त्यांना मी हे विचारलं की तुम्ही स्वामी सेवा करताय का, तर त्या ताई बोलल्या हो मी स्वामी सेवा करते. तर म्हटलं ताई तुम्ही नाराज होण्यापेक्षा आनंद झाला पाहिजे, कारण ह्या गोष्टी तुमच्यासोबत घडतायत. जेव्हा ह्या गोष्टी तुमच्यासोबत घडतायत की याचा अर्थ स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत, तुमच्या आत्ता श्वासात आहेत, तुमच्या सोबत तुमच्या बरोबर उभा आहेत आणि तुम्ही जे करताय ते तुम्हाला सगळं दाखवून देत आहेत की ही कोण तुमच्यासोबत चांगला आहे, कोण वाईट आहे. हेच तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे की आपलं एनर्जी वाया घालवू नका समोरच्यासाठी. जे आहे ते आहे, जे होतंय ते होतंय. आता खूप टेन्शनमध्ये असाल, खूप डिप्रेशनमध्ये असाल तर यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे स्वामी सेवा करा. आणि दुसरं म्हणजे जर तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती त्रास देत असेल, वाद घालत असेल, भांडत असेल तर त्या व्यक्तीकडे जास्त लक्ष देऊ नका. जे होतंय, जे नाही होत ते नाही होत, पण ते स्वामी समर्थ महाराज घडवून आणत असतात आपल्या आयुष्यात, दुसरं काही सुद्धा नसतं. आणि स्वतःला त्रास करून घेत बसू नका. आणि मी ज्या 2-3 टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा. नक्कीच की ह्या 6 महिन्यामध्ये तुमची प्रगती होताना दिसेल. आणि पर्सनल गोष्टी कुणालाही शेअर करायच्या नाहीयेत, कुणासोबत जास्त संपर्क ठेवायचा. एखाद्या व्यक्ती माझ्या आयुष्यातून गेला, माझ्यावरून मी उदाहरण सांगते, एखाद्या व्यक्तीचं माझ्या आयुष्यात एखादा व्यक्ती चांगला होता, जवळचा होता, खास म्हणजे एकदम खास स्पेशल होता माझ्यासाठी, त्या व्यक्तीने मला फसवलं किंवा चीट केलं आणि ते माझ्या समोर आलं. जे कधी करणारा न व्यक्ती जर तो व्यक्ती तर त्या चुका करत असेल तर ही त्याची चुकी नाहीये, हे माझी चुकी आहे की मी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला. आणि हे जाणवून देणारा कोण, स्वामी समर्थ महाराज. त्यांना सांगायचं होतं मला की तू जे करतेस ते चुकीच्या व्यक्तीसाठी करतेस किंवा चुकीच्या मार्गाला तू निघालेली आहेस, हे त्यांना दाखवायचं असतं. आणि हेच खंत मनाला वाटून घ्यायचं नाही की त्या माणसाने असंच का केलं माझ्यासोबत, हे मनाला वाटून घ्यायचं नाही, कारण ते त्याची मर्यादा होती, तो त्याच्या मर्यादेनुसार वागला. पण आपल्याला काय करायचं आहे हे आपण मनाला ठाम ठेवायचं आणि त्यातून वाईट वाटून घ्यायचं नाही, अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. जे घडतंय ते स्वामीच्या मर्जीने घडतंय आणि त्यातून चांगलं घ्यायचं काय हे आपल्या हातात आहे.
जास्त टेन्शन घेत बसायचं नाही. खूप आता कालच मला इतकं वाईट वाटलं त्या ताईंचं, त्या म्हणल्या की मला आत्महत्या करावं. आत्महत्या वगैरे तसं काही ते काय आपल्या हातात नसतं आत्महत्या करायचं. जेव्हा वरून बोलावा येतो तेव्हाच आपल्या हातून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अजून तुम्हाला याबद्दल अजून काय माहिती हवी असेल तरी सुद्धा मला तुम्ही आवर्जून विचारू शकता. आणि श्रावण महिना लवकरच येत आहे. तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये नवनाथ महाराजांचं पारायण आवर्जून करायचं आहे. नवनाथ महाराजांचं पारायण करा, कारण नवनाथ महाराज हे महादेवाचे भक्त आहेत, खूप जवळचे भक्त आहेत आणि ते अतिप्रिय आहेत. महादेवाला अतिशय प्रिय आहेत. त्यांनीच त्यांची प्रकटीकरण किंवा त्यांचं जे नवनाथांचं जे आयुष्य निर्माण केले, जे एक त्यांना आयुष्य दिले किंवा ते नाथपंथीय जे निर्माण झाले ते महादेवांच्या कृपेनेच निर्माण झालेले आहेत आणि ते महादेवांना अतिप्रिय आहेत. त्यामुळे तुमची सेवा जी आहे ती नवनाथ महाराजांच्या पारायणातून जरी केली तरी अतिउत्तम आहे. तुमच्या आयुष्यात एका वर्षात तर किती बदल होतोय हे मला तुम्ही पुढच्या वर्षी सांगू शकता किंवा 6 महिन्यातच सांगू शकता. काही गोष्टी चढ उताराच्या आयुष्यात होऊ शकतात, काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडू शकतात, पण त्यात डगमगायचं नाही, थांबायचं नाही. तुम्हाला जे चालू आहे ते करायचं आहे आणि त्यातून यश तुम्हाला मिळणार आहे. जो माझा अनुभव आहे, ज्या काही गोष्टी मी करते त्याच गोष्टी मी तुम्हाला शेअर करते. यातलं दुसरं तिसरं काही नाही किंवा मंच मी बोलत नाही. जे काय आहे ते माझ्या आयुष्यात जे चाललंय तेच मी तुम्हाला शेअर करत असते आणि ते सुद्धा तुम्ही करा, आवर्जून करा.